चला दोन्ही संघांचे एक परशुराम पावस शुभम मुरकर आपला अतिरिक्त खेळाडू आमच्यापर्यंत पोहोचतोय. थँक्यू. आपण पाहतोय इम्रान काझी आणि स्वप्नील शिंदे आज प्लेइंग 11 लिस्ट मध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. स्वप्नील शिंदे आणि बढती दिली गेली आहे स्वप्नील शिंदेला सलामीची जोडी म्हणून तो काम पाहिल. त्याच्याबरोबर इम्रान काझीनं कालच्या दिवसामध्ये प्रभावित केलंय. आजचा दिवस कसा असेल परशुराम पावस खारुवाडा संघाला हेही पाहायचंय. आपण पाहतोय एकटी पावस प्रीमियर लीग 2024 पर्व 10वं या स्पर्धेचं आजचा दुसरा दिवस सामना क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये जरूर असतील. भिडताना आपल्याला पाहायला मिळतील प्रणय मुरकर गोलंदाजी मार्कवर आपल्याला आयकॉन खेळाडू साई आदर्श पावस संघाचा पाहायला मिळतोय. राऊंड विकेट हलक्या रन खेळण्याचा प्रयत्न पॉइंटच्या दिशेला अगदी ढकलून काढलाय. एक धाव तिथे मिळेल. एका धावच्या मध्ये धावसंख्येत भर आपल्याला पाहायला मिळते. धावसंख्या स्कोर कार्डवर 1. सुरुवात चांगली झाली आहे. दोन्ही संघांकडून पहिल्या चेंडूपासून धावा जमवण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. आजच्या दिवसामध्ये पहिल्याच सामन्यामध्ये आपण एक अर्धशतक पाहिलं. तदनंतर धावा जमताना प्रत्येक सामन्यामध्ये पाहिलं. मागील 2 सामन्यांचा जर विचार केला तर चांगली फटकेबाजी जरूर झाली. इथे फटकेबाजी होण्याची शक्यता आपण वर्तवतोय. शॉर्ट पाईन लेगला क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळेल. एक धाव तिथे पूर्ण केली जाते. धावसंख्या 2. स्वप्नील शिंदे इम्रान काझी ही जोडी आपल्याला श्री परशुराम पावस संघाकडून आपल्याला पाहायला मिळेल. चांगली फटकेबाजी जरूर कालच्या दिवसामध्ये या संघानं केली. एक सामना आपल्या नावावर ठेवलाय आणि त्यांच्यासमोर साई आदर्श पावस संघ प्रणय मुरकर शुभम मुरकर दोन्ही आयकॉन खेळाडू दोन्ही समोरील संघांमध्ये पाहायला मिळतात. मोठा फटका इथे मात्र जरूर खेळायचा होता. क्षेत्ररक्षक पोहोचेल स्क्वेअर लेगला तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाते. पहिल्या 3 चेंडूंवर 3 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतात. चांगला खेळ जरूर इथे होत असताना प्रणय मुरकर पॉवर प्लेचं अनिवार्य षटक मैदानाच्या आतमध्ये हाताळताना पाहायला मिळते. 2 सख्या भावांच्या जोड्या आपल्याला पाहायला मिळतील. त्याही एकाच गावातून म्हणजेच सोमेश्वर गावाला बिलॉंग करणारे हे चारही बंधू मैदानाच्या आतमध्ये विरोधात खेळताना पाहायला मिळतील. राऊंड विकेटने रिव्हर्सचा फटका चांगला आहे. अगदी दर्जेदार फटका. 2 क्षेत्ररक्षकांना दुभागत चेंडू जाईल गली रिजनला 4 धाबांसाठी. धावा एकेरी स्वरूपात पाहिल्या तर नंतर रिव्हर्सचा फटका आत्मघातकी फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र झाला. तिथे 4 धावा वसूल केल्यात. अगदी गली रिजनला क्षेत्ररक्षक थोडासा दूर होता. त्याच्या बाजूने अगदी हा फटका खेळला गेला. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक नाही आहे. क्षेत्ररक्षक थोडासा बाजूला झाला होता. इथे मात्र पुन्हा एकदा फटका खेळला गेला. 38 सर्कलच्या बाहेर चेंडू ट्रॅव्हल होते. 4 आपल्याला पाहायला मिळते. अजून या षटकातील एक चेंडू इथे मात्र शिल्लक आहे. स्वप्नील शिंदे दाखवून देते कालच्या सामन्यामध्ये मला संघामध्ये स्थान नव्हतं परंतु आज संघामध्ये स्थान दिले आणि चौपेर फटकेबाजी करण्याची ताकद माझ्यामध्ये आहे आणि मी मनगटांचा वापर जरूर करीन हे इथे दाखवून देत असताना अंतिम चेंडू हलक्या दने खेळण्याचा प्रयत्न. इथे मात्र बॅट बॉलचा संपर्क नाहीये. इष्टरक्षक इथे मात्र हा आपल्या हातामध्ये चेंडू सुपूर्द करतोय. षटक क्रमांक 1 धावसंख्या 11 आपल्याला पाहायला मिळते. जाईल याकडे लक्ष. पावस प्रीमियर लीग 2024 पर्व 2
पर्व 10वं आपण पाहतोय, दिवस दुसरा या स्पर्धेचा आपल्याला पाहायला मिळतोय. गोलंदाजी मार्कवर मुनीब कप्तान, मॅन फ्रॉम पावस गावचा खेळाडू, ग्रीन स्टार पावस साठी अनेक वेळा क्रिकेट खेळलंय आणि त्याच जोरावर या संघामध्ये स्थान अनेक वर्ष PPL मध्ये खेळताना आपल्याला पाहायला मिळते. जबाबदारी या पॉवर प्लेच्या षटकाची इथे मात्र सोपावली गेली आहे. अगदी आपण पाहिले गेले तर लॉंग ऑफला प्रणय मोरकर आमच्या कॉमेंट्री बॉक्स समोर जरूर पाहायला मिळते. 30 सर्कलच्या बाहेर एक लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक असेल आणि एक मिड विकेटला एक क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळते. मिड विकेट काऊ कॉर्नरच्या दरम्यान आपल्याला एक क्षेत्ररक्षक पाहायला मिळेल. पॉवर प्लेचं दुसरं अनिवार्य षटक मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. चांगला खेळ इथे मात्र इम्रान काझीकडून अपेक्षित असेल, अपेक्षा केल्या गेल्यात. स्वप्नील शिंदे इथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळालं. मुनीब कप्तान ओव्हर द विकेटने टप्प्याचा चेंडू, पुलचा फटका इथे मात्र चांगला सजलाय. चेंडू ट्रॅव्हल होईल का हे पाहायचंय, परंतु प्रयत्न चांगले क्षेत्ररक्षकाचे. संघासाठी धावा जरूर वाचवल्या जात आहेत. 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. तिसऱ्या धावेचा प्रयत्न झालाय. तिसरी धाव इथे मात्र जरूर चांगली पूर्ण केली गेली आहे. 3 धावांच्या मदतीने आता मात्र धावसंख्या 14 वर जाऊन पोहोचेल. पुलचा फटका सक्सेसफुल ठरला होता, परंतु सीमारेषा पार करू शकला नाहीये. चेंडू इथे मात्र जरूर अडवला गेला. चांगले एपट दाखवले गेलेत. अंतिम क्षणी अगदी चेंडूला आतमध्ये ढकललं गेलं. संघासाठी काय एक धाव इथे मात्र रोखताना पाहायला मिळाले, वाचवताना पाहायला मिळाले. चांगली कामगिरी जरूर आपल्याला पाहायला मिळाली. 3 धावा इथे पूर्ण केले गेल्या. धावसंख्या 14 आपल्याला पाहायला मिळते. स्वप्नील शिंदे ऑन स्ट्राईक असेल. स्वप्नीलवर जबाबदारी असेल, अजूनही चांगला खेळ करायचा आहे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर झालाय. पंचांकडे अपील केली जाते. पंचांचं बोटही आकाशाच्या दिशेने वर होते. आउट घोषित केले गेले. माघारी परतावा लाग भातड्याची पावलं दाखल होतात. थोडंसं नाखुश जरूर आपल्याला स्वप्नील शिंदे पाहायला मिळते. जबाबदारीनं खेळ इथे मात्र आता रणजितला करावा लागेल. नावामध्ये जीत आहे, परंतु ही मैदानाच्या आतमध्ये जीत कोणाची असेल याकडे लक्ष आहे. अगदी चांगला झेल पूर्ण केलं गेला. अपील पाहायला मिळाला. उत्साह होता गोलंदाज आणि यष्टिरक्षकामध्ये आणि ते अपील अगदी उचलून धरलं सालीम कोतवडेकर सर आणि त्याचबरोबर रमेशजी सोलकर सर हे आपल्याला पंच म्हणून पाहायला मिळतात आजच्या दिवसामध्ये. पावस प्रीमियर लीग 2024 पर्व 10 या स्पर्धेचं आपण पाहते. 2015ला या स्पर्धेला प्रारंभ झाला. तदनंतर न डगमगता न थकता या स्पर्धेची 10 वर्ष इथे मात्र पूर्ण होत आहेत. एक भलं मोठं मैदान आपल्याला पाहायला मिळते. तब्बल 57 मीटर लांबीची ही बाउंड्री लाईन आणि इथे मात्र कसोटी लागली आहे प्रत्येक फलंदाजाची सीमारेषेबाहेर चेंडू भिरकावण्यासाठी. टप्प्याचा चेंडू इथे मात्र जरूर यष्टिरक्षकाच्या डोक्यावरून जातोय. स्लिपमध्ये असलेले क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचतायत. एक धाव तिथे पूर्ण केली जाईल. बाईचा सिग्नल इथे येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 15 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. tenniscricket.in ची पूर्ण टीम आपल्याला पाहायला मिळते. सोनमताई चव्हाण आणि गिरीश कोसरेकर सर यांच्या नेतृत्वाखाली सर्वेश चव्हाण आणि सपवान बारगीर कॅमेरामॅन म्हणून आपल्याला पाहायला मिळतील आणि सर्वेश चव्हाण मिक्सिंग मॅन म्हणून आपल्याला पाहायला मिळतात. यांच्याकडून चांगलं कव्हरेज करण्याचा प्रयत्न इथे मात्र जरूर केला जातोय. मुनीब कप्तान पुन्हा एकदा ओव्हर द विकेटने मोठा फटका, पुलचा फटका आता मात्र सजलाय. हवाई यात्रेसाठी पाठवलेला चेंडू सरळ जाईल सीमारेषे पार, आउट ऑफ पार्क. धावसंख्या 21
आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते संघासाठी जरूर चांगली कामगिरी इम्रान काझी करताना पाहायला मिळते. आपल्या संघासाठी कालच्या दिवसामध्ये चांगला खेळ जरूर केलाय. आजच्या दिवसामध्ये तेच पाहायला मिळते. इम्रान काझी अगदी चौपेर फटकेबाजी करताना पाहायला मिळाल्या. संघासाठी संयम दाखवत असताना आकुडप्प्याच्या चेंडूवर मोठे प्रहार त्याच्याकडून अनेक वेळा पाहायला मिळाले. या सामन्यामध्येही षटक क्रमांक 2 मार्गस्थ असताना आतापर्यंत आपण पाहते एक विकेट प्राप्त जरूर झाली आहे मुनीब कप्तानला, परंतु तदनंतर धाबाही खर्च केल्या गेल्या 10. या 10 धाबा खर्च करत असताना स्वप्नील शिंदेला माघारी परतवलं दुसऱ्या चेंडूवर. आपल्या षटकातील हा चेंडू पुन्हा एकदा दाखल करायचा होता, परंतु हवेचा प्रवाह जास्ती आहे. यष्टांवरच्या बेल्स इथे मात्र थांबत नाहीयेत यष्टांवर, त्यामुळे खेळ थोडासा थांबतोय जरूर. चांगलं आयोजन असणारी ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. मानाची प्रतिष्ठेची ही पावस प्रीमियर लीग अगदी दशक्रोशीपर्यंत ही स्पर्धा जाऊन पोहोचली. अगदी भाटी गावापासून अगदी नाटेपर्यंत ही स्पर्धा जाते. या स्पर्धेचे आयोजक सचिनजी भाटकर, आनंदजी भाटकर, अबोलजी भाटकर, त्याचप्रमाणे प्रवीणजी शिंदे म्हणजेच बाई शिंदे आपल्याला पाहायला मिळतील. विजयजी चव्हाण, अजयजी तेंडुलकर, रुपेशजी कीर आपल्याला पाहायला मिळतील. या सर्वांच्या नेतृत्वाखाली आणि सहकार्यांच्या मदतीनं ही स्पर्धा आयोजित केली जाते. मोठा फटका इथे मात्र जरूर केसला गेलाय. कव्हरच्या डोक्यावरून हा चेंडू जाईल सरळ 4 धाबांसाठी. फटकेबाजी दर्जेदार होत असताना इम्रान इम्रान काझी इथे मात्र हल्ला बोल करीत असताना मागील चेंडूवर विचार केला तर 10 धाबा इथे मात्र खर्च केल्यात. एक चौकार एक षटकार आपल्याला पाहायला मिळाला. पुन्हा एकदा मोठा फटका खेळला गेलाय सरळ गोलंदाजच्या डोक्यावरून. हा चेंडू जाईल सीमारेषे पार 6 धाबांसाठी. लॉंगऑफचा खेळाडू पोहोचत होता परंतु स्कोरर मित्र आम्हाला कळवत आहेत आजचा तिसरा सामना. जर पहिल्या 2 पॉवर प्लेच्या षटकांचा विचार केला तर सरासरी धावसंख्या 30, 31, 32च्या आसपास आपल्याला बनताना पाहायला मिळते. धन्यवाद प्रथमेश. त्याचप्रमाणे येते शाखा प्रमुख गावखडी हळदवणीकर सरांचं या ठिकाणी आगमन झालंय. धावसंख्या 31. आतापर्यंत आपण पाहतोय षटक क्रमांक 3. सूरज आपल्याला पाहायला मिळते. चांगली गोलंदाजीसाठी हा सूरज ओळखला जातो. सोमेश्वर गावाला बिलॉंग करणारा हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ जरूर ते करावा लागेल. सामना सुरू होते. सूरजला आपण पाहतोय उर्ध विकेट गोलंदाज दाखल झालाय. इथे मात्र जरूर पायावर हा चेंडू आदळलाय. अपील केलं गेलंय लेग बिफोर विकेट साठी, परंतु पंचांचा लेग बायचा सिग्नल येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या 1 संघाच्या खात्यामध्ये नोंदली जाईल. धावसंख्या 32 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळाले. पावस प्रीमियर लीगचा थरार ते आपल्याला जरूर अनुभवायला मिळतोय. चांगली कामगिरी ते मात्र इम्रान काझी करताना पाहायला मिळतात. त्याला तोलामोलाची कामगिरी ते मात्र देत असताना रणजित आपल्याला पाहायला मिळतील. इम्रान काझी
आता मात्र फटकेबाजी कशी करतील याकडेही लक्ष असेल, कारण क्षेत्ररक्षण पैलावलं गेले. दूर दूरवर क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतील. अगदी फटकेबाजी केली जाते इम्रान काझी यांच्याकडून, त्या दिशेला क्षेत्ररक्षक सजवले गेलेत. स्कूपचा फटका इथे मात्र सजवायचा होता. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. पॉपिंग क्रीजचाही वापर केलाय, पूर्णपणे सफल झाले होते. पाईन लेग शॉट, पाईन लेगला हा फटका सजवण्याचा प्रयत्न इथे मात्र असफल ठरलाय. चेंडू जातोय हा निर्धाव. धावसंख्या इथे स्थिरावतीये. धावसंख्या 32. आज जर पाहिलं गेलं तर 70+ धावा बनवल्या गेल्यात या मैदानावर. मैदान जर पाहिलं गेलं तर चारही बाजूनी फटकेबाजी करण्यासाठी खुलं आहे, त्यामुळे हात खोलण्याची संधी प्रत्येक फलंदाजाकडे असते. इथे मात्र पुन्हा एकदा अपील केलं गेलंय. पायचीत सापडत असताना विकेट इम्रान काझी इथे मात्र बॅक टू द पॅव्हिलियन. सूरज यश मिळवून देतोय आपल्या संघासाठी. मुरकर आपल्याला पाहायला मिळेल. शुभम मुरकर जर पाहिले गेले तर रत्नागिरी टेनिस क्रिकेटमधील एक मोठं नाव. श्री साई स्पोर्ट्स रत्नागिरी शाखेचा ब्रँड अँबॅसिडर, सध्या आयकॉन खेळाडू म्हणून खेळताना पाहायला मिळते. तो मात्र परशुराम पावस खारवीवाडा संघाकडून या स्पर्धेमध्ये ग्रीन स्टार पावस संघासाठी अनेक वेळा क्रिकेट खेळले, अनेक वेळा अनेक चषक आपल्या नावावरही केलेत. या खेळाडूनं जरूर चांगली कामगिरी अनेक स्पर्धांमध्ये करतो आणि कालच्या दिवसामध्ये आपल्या संघाला सोबत घेऊन एक विजय प्राप्त केलाय श्री परशुराम पावस कारवीवाडा संघानं. आणि आता जबाबदारी आहे, ही जबाबदारी त्याच्या खांद्यावर आली आहे. या जबाबदारी खांद्यावर आली की रडणं, रुसणं आणि फुगणं हे सर्व काही बाजूला जातं. ती जबाबदारी घेत इथे मात्र शुभम मुरकर आपल्याला जरूर पाहायला मिळेल. त्याच्या जोडीला रणजित वनडाऊनच्या स्वरूपात आपल्याला पाहायला मिळाला होता. आता मात्र 2 डाऊनच्या स्वरूपात हा फलंदाज ऑन स्ट्राईक असेल. जबाबदारीनं खेळ इथे मात्र जरूर करायचा आहे. सूरज मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी मार्कवर ओव्हर द विकेट. हलक्याने खेळण्याचा प्रयत्न, इथे मात्र संधी जरूर होती परंतु थोडेसे दूर राहिलेत. अगदी कबरच्या दिशेनं फटका सजवला गेला, हवेमध्ये खूप काळ राहिला. क्षेत्ररक्षक होते परंतु थोडेसे दूर राहिलेत, त्यामुळे इथे संधी प्राप्त होत नाहीये. धावसंख्या 1 ने पुढे जाते. धावसंख्या 33 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळेल. 2 विकेटही प्राप्त झाल्यात. 33 धाबा आतापर्यंत आपण पाहतोय. षटक क्रमांक 3 मैदानाच्या आतमध्ये आतापर्यंत दाखल आहे. चांगली गोलंदाजी जरूर आपल्याला पाहायला मिळते. पावस प्रीमियर लीग 2024 थरार आपण अनुभवत असताना मैदानाच्या आतमध्ये सामना रंगलाय. पुलटॉस आहे, मोठा फटका इथे मात्र जरूर खेळला गेलाय. क्षेत्ररक्षक कोणीही नसेल, क्षेत्ररक्षक जरी असता तो प्रेक्षक बनला असता. धावा मिळतील 6. फटका खेळला गेलाय. त्यापर्यंत आपण पाहतोय आपल्या संघासाठी जरूर चांगली कामगिरी करत असताना आपल्या संघासाठी जरूर चांगली कामगिरी रणजितनं केली आहे. नवोदित खेळाडू म्हणून मैदानाच्या आतमध्ये जरूर चांगली कामगिरी रणजित याची होत असताना इथे मात्र फटका पुन्हा एकदा फसलाय. यष्टरक्षक बीट झालेत. लॉंग स्टॉपच्या दिशेने चेंडू जाताना पाहायला मिळतोय. चेंडू थांबलाय. 2 धाबा इथे मात्र पूर्ण केल्या गेल्यात. बाईचा सिग्नल पंचांकडून येत असताना या धावा संघाच्या खात्यामध्ये नोंदल्या जातील. धावसंख्या 41. रणजित याचं जर वय पाहिलं गेलं तर आमचे स्कोरर मित्र आम्हाला सांगतायत की 18 वर्षाचा खेळाडू आहे, म्हणजे अनुभव थोडासा कमी आहे, तर ती मैदानाच्या आतमध्ये खेळ चांगला केला जातोय. जरूर चांगली कामगिरी आपल्याला पाहायला मिळेल. 3 षटकांचा खेळ इथे मात्र पूर्ण होत असताना धावसंख्या 41 आतापर्यंत आपण पाहिली आहे. 3 षटकांच्या खेळानंतर
आतमध्ये पक्के वैरी असतात. क्रिकेटचा खेळ असाच आहे. आता मात्र हे भाऊ समोरासमोर कोण कोणावर हावी ठरेल याकडेही लक्ष असेल. क्रिकेटचा खेळ रक्ताच्या नात्यांपेक्षा अनेक नाती देऊन जातो, अनेक मित्र जोडतो, अनेक आयोजकही जोडून देतो. परंतु पहिला चेंडू मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय. क्षेत्ररक्षक मीत पोहोचतील. दुसरा डाबेचा प्रयत्न झालाय. थोडंसं लूज क्षेत्ररक्षण लेझी पाहायला मिळेल. क्षेत्ररक्षक इथे धावा 2 मिळत आहेत. या 2 धावांच्या मदतीनं धावसंख्या 43 धावा आतापर्यंत जरूर पाहायला मिळतील. रणनीती इथे मात्र पहिल्याच चेंडूवर पाहायला मिळाली. ती मात्र प्रणय मोरकरची. उजव्या यष्टीच्या थोडासा बाहेर चेंडू टाकण्याचा प्रयत्न जरूर त्यांच्याकडून केला जाईल. लेग साईडच्या दिशेला चेंडू हाताळायचा नाहीये. पूर्णपणे हात खोलण्याची संधी अगदी ऑफ साईडला द्यायची आहे. उजव्या यष्टीच्या बाहेरचा चेंडू आपल्याला जरूर खेळवायचा आहे. हेच पहिल्या चेंडूवर स्पष्ट केले गेले आणि तोच गेम प्लॅन असेल का हे पाहावं लागेल. राऊंड विकेट गोलंदाज सज्ज आहे. जरूर शफल झाले होते, परंतु पंचांकडे दाद मागितली आहे वाईडची, परंतु पंच सांगतायत आपण शफल झालायत आणि नवीन नियमानुसार हा चेंडू वाईड नसेल. चेंडू जातोय निर्धाव. धावसंख्या इथे मात्र स्थिरावती आहे. धावसंख्या 43 आतापर्यंत. पुल टॉस आहे. मोठा फटका लगवण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु क्षेत्ररक्षक मुनीब चेंडूवर येताना आपल्याला पाहायला मिळतील. पुलटॉस चेंडूचा इथे मात्र फायदा उठवू शकले नाहीये. धाव मिळेल 1. एका धावेच्या मदतीने धावसंख्येत भर. धावसंख्या 44 आतापर्यंत आपण पाहतोय. ऑन स्ट्राईक रणजित असेल. रणजित मात्र मैदानाच्या आतमध्ये कमाल करताना पाहायला मिळतोय. 18 वर्षाचा हा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये चांगली फलंदाजी करताना पाहायला मिळाला. 18 वर्षामध्येच यश संपादन केलं या टेनिस क्रिकेट विश्वामध्ये. मोठी फटकेबाजी जरूर त्याच्याकडून अपेक्षित केली जाते. एक षटकार जरूर खेचलाय या रणजितनं, परंतु मैदानाच्या आतमध्ये चांगला खेळ अजून करायचा आहे. मोठा फटका पुन्हा एकदा खेळायचा होता. बॅट बॉलचा संपर्क पाहिजे तसा होत नाहीये. हा चेंडू एका धाब्यासाठी मोजला जाईल. क्षेत्ररक्षक तिथपर्यंत पोहोचलेत. पैकी केली जाईल. धावसंख्या 45 आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळते. जरूर चांगलं आयोजन असणारी स्पर्धा आपण पाहतोय. या स्पर्धेचा विस्तार आता मात्र दरवर्षी वाढत जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. गेली 9 वर्ष आपण दमदार पाहिली. पुन्हा एकदा पुल टॉस. मोठा फटका लागवण्याचा प्रयत्न जरूर केला जातोय. क्षेत्ररक्षकाच्या डोक्यावरून टाटा बाय बाय करत 1 बाउन्स. चेंडू जाईल सर 4 धाबांसाठी. आता मात्र चुकीची गोलंदाजी पाहायला मिळाली. 2 चेंडू पुलटा साताळले. एका चेंडूवर यश मिळालं नव्हतं शुभमला, परंतु या चेंडूवर यश मिळते. पुन्हा एकदा हा चेंडू जरूर वाईड लाईनच्या दिशेने करायचा होता. पंचांकडे पाहिलं, परंतु पंचांनी पुन्हा एकदा नकारार्थी मान इथे मात्र डोलावली आहे. चेंडू जातोय निर्धाव. 4 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या 49 आपल्याला पाहायला मिळते. गोलंदाजी मार्क अक्षय मेस्त्री आपल्याला पाहायला मिळतोय. जबाबदारीनं खेळ इथे मात्र त्याला करायचंय. 5वं षटक त्याच्या हाती सोपावलं गेले. इथे मात्र फलंदाज रणजित पाहायला मिळाला. गोलंदाजी मार्क अक्षय दाखल झाला होता. पहिला चेंडू इथे मात्र जरूर चांगला शपलून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, परंतु चेंडू निर्धाव जातो. यष्टरक्षकच्या हातामध्ये हा चेंडू पाहायला मिळाला. धावसंख्या 49 वर स्थिरावते. पहिल्या 2 षटकांचा जर विचार केला धावसंख्या 31 आपल्याला पाहायला मिळाली, परंतु तदनंतर धावा रोखल्या गेल्यात. फक्त 18 धावा 2 षटकांमध्ये खर्च केल्या गेल्या. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा
इथे मात्र जरूर झाला होता, परंतु बॅट बॉलचा संपर्क काही होत नाहीये, अनुभव थोडासा कमी आहे. शुभम मुरकर मागील चेंडूपासून मात्र वारंवार पुढे सरसावताना पाहायला मिळतोय, तो चर्चा करताना पाहायला मिळालाय. चर्चेला महत्त्व इथे द्यावं लागेल आणि ती चर्चा इथे मात्र गंभीर घ्यावी लागेल. या रणजीतला अनुभव थोडासा जरी कमी असला तरी मात्र फटकेबाजी आपल्या संघासाठी आता मात्र जबाबदारीनं करावी लागेल. जरूर चांगली कामगिरी इथे मात्र फुलटॉस आहे, मोठा फटका इथे मात्र ताकदीच्या जोरावर खेळलाय, परंतु इथे मात्र जेल सुटलाय. एक धाव इथे मात्र पूर्ण केली जाईल. जरूर रणजित याचा झेल सोडत असताना ऑन स्ट्राईक इथे मात्र आता शुभम मुरकर पाहायला मिळतोय. धावसंख्या 50, सांघिक अर्धशतक इथे मात्र फलकावर आपल्याला पाहायला मिळते. संघासाठी जरूर चांगली कामगिरी इथे आपल्याला पाहायला मिळाली आहे. जरूर चांगली कामगिरी इथे मात्र होत असताना अक्षय याच्याकडून पहिल्या 3 चेंडूंवर केवळ 1 धाव तो खर्च करताना पाहायला मिळाला. अक्षय मेस्त्री आपल्याला पुन्हा एकदा सज्ज होताना पाहायला मिळेल. ओव्हर द विकेटने शपलवून खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय, फाईन लेगला फटका खेळला जातोय, 1 बाउन्स, चेंडू जाईल सरळ 4 धावांसाठी. पीपीएलच्या शुभम मुरकरला आपण पाहतोय. शुभम मुरकर श्री साई स्पोर्ट्सचा ब्रँड अँबॅसिडर आपल्याला पाहायला मिळतो. पुन्हा एकदा तेच क्षेत्ररक्षक नाही आहे, हा चेंडू आता मात्र मोजला जाईल सरळ 6 धावांसाठी. बाउंड्री लाईनवर हा चेंडू मागील 2 चेंडूंवर शुभम मुरकर याच्याकडून पलटूमध्ये क्षेत्ररक्षण जरूर करण्याचा प्रयत्न झालाय. धावबाची संधी इथे मात्र होती, परंतु एंड चुकीचा निवडला गेला. शुभम मुरकर याला धावबाद करायचं होतं, परंतु थोडासा अडथळा निर्माण झाला. पैकी अगदी यष्टांच्या बाजूने गेली आहे. धावसंख्या 5 षटकाच्या खेळानंतर 61 आपल्याला पाहायला मिळते. षटक कुणाच्या हाती सोपावलं जाईल हे पाहायचे. 5 षटकांचा खेळ पूर्ण होत असताना धावसंख्या 61 आतापर्यंत आपण पाहतोय. आपल्या संघासाठी जरूर चांगली कामगिरी मुनीब कप्तानला आता करायची आहे. अंतिम षटक त्याच्या हाती सोपावलं गेले. जबाबदारीचा खेळ इथे मात्र त्याला दाखवावा लागेल. मैदानाच्या आतमध्ये एक महायुद्ध आपल्याला जरूर पाहायला मिळेल. 4 भावांदरम्यान प्रणय मुरकर, शुभम मुरकर आपल्याला पाहायला मिळत आहेत. हे दोन्ही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहेत, परंतु अजून 2 खेळाडू जे सख्खे भाऊ आपल्याला विरोधात आपल्याला पाहायला मिळतील. प्रणय मुरकर, शुभम मुरकर अशी आपण जोडी जशी पाहतोय भावांची, तसंच सूरज मयेकर आणि प्रतीक मयेकर ही जोडी आपल्याला भावांची पाहायला मिळेल. हे 4ही सख्खे बंधू मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. एकमेकांच्या विरोधात एक येताना पाहायला मिळतील. अगुटप्प्याचा चेंडू जरूर खेळला गेलाय, क्षेत्ररक्षक नाहीये, सरळ चेंडू जाईल 4 धावांसाठी. 4 धावा इथे मात्र वसूल होत. धावसंख्या 65 आतापर्यंत आपण पाहतोय.
पावस प्रीमियर लीग 2024 या स्पर्धेचं 10वं वर्ष आपण पाहते. प्रवास छोटासा जरूर सुरुवातीला झाला, त्यानंतर ही भव्य दिव्य स्पर्धा आपण पाहते. या स्पर्धेचे आयोजक सचिनजी भाटकर, नंदूजी भाटकर, अमोलजी भाटकर. त्याचप्रमाणे आपण पाहतो या स्पर्धेचे आयोजक प्रवीणजी उर्फ बाय शिंदे, विजयजी चव्हाण, अजयजी तेंडुलकर, रुपेशजी कीर यांच्या माध्यमातून यांच्या नेतृत्वाखाली ही स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. अनेकांचे हात या स्पर्धेसाठी जरूर लाभलेले असतात. अनेक जण या स्पर्धेची आतुरतेने वाट पुन्हा एकदा सामना सुरू होते. मुनीब कप्तान आपल्याला गोलंदाजी मार्कवर आमच्या कॉमेंट्री बॉक्स एंड कडून पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी अपेक्षित आहे. चांगला चेंडू आहे. अगदी सफल जरूर पहिल्यांदाच झाले होते, परंतु तदनंतर अगदी त्याच दिशेने ही गोलंदाजी. बॅट बॉलचा संपर्क नाही आहे. चेंडू जातो इथे मात्र निर्धाव. धावसंख्या इथे मात्र स्थिर होती आहे. धावसंख्या आतापर्यंत 65 स्कोर कार्डवर आपल्याला पाहायला मिळेल. संघासाठी जरूर चांगली कामगिरी करत असताना मुनीब कप्तान पुन्हा एकदा थँक्यू. आपण सर्व डगआउट पाहतोय. साई मँगो सप्लायर्स प्रेक्षक डगआउट आपल्याला पाहायला मिळते. तदनंतर
आपण आमच्या कॉमेंट्री बॉक्सच्या डाव्या बाजूला पाहतोय साई मँगो सप्लायर्स. आम्हाला प्लेयर डगआउट पाहायला मिळते. प्रवीणजी उर्फ बाय शिंदे यांच्याकडून आम्हाला सुपूर्द केलंय. आमच्या उपसरपंच पावस यांनी हा डगआउट आम्हाला सुपूर्द केलाय. तदनंतर आमच्या दुसरा प्लेयर डगआउट विजयजी चव्हाण उपसरपंच नाखरी गाव यांनी आम्हाला सुपूर्द केलाय. तदनंतर आपण डगआउट पाहतोय अनेक हे आम्हाला सुपूर्द केल्यात. आमच्या तदनंतर सागर हेअरक्राफ्ट यांनी हा डगआउट सुपूर्द केलाय आमच्यासाठी. MM ग्रुप यांनी हा प्रेक्षक डगआउट आम्हाला सुपूर्द केलाय. सुदेशजी मयेकर यांनी आम्हाला माजी नगरसेवक यांनी हा प्रेक्षक डगआउट आम्हाला सुपूर्द केलाय. विजयजी चव्हाण यांनी हा प्लेयर डगआउट आम्हाला सुपूर्द केलाय. या सर्वांचं सहर्ष स्वागत या स्पर्धेमध्ये जरूर असेल. आणि त्याचप्रमाणे सामंत कुटुंबियांचं या स्पर्धेसाठी मुलाचं सहकार्य आपल्याला लाभतंय. हॅलो, 84 धाबांचा पाठलाग करायचा आहे. विजयासाठी 84 धाबा. चाललेला सामना परशुराम पावस खारवीवाडा त्यांच्या विरोधात साई आदर्श पावस. दोन्ही संघ तुल्यबळ आहेत. बंधुराज एकमेकांच्या विरोधात इथून खेळताना आपल्याला आज जरूर पाहायला भेटणार आहे. आपण पाहतोय पावस प्रीमियर लीग गत वर्षी चालणारी स्पर्धा याही वर्षी आनंद लुटताना या tenniscricket.in आदतून घर बसल्या प्रेक्षकांनी स्पर्धा पाहत आहेत. त्या सर्व प्रेक्षकांचं या क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत असेल. प्रणय मुरकर आणि सचिन शिंदे ही जोडी क्रीडांगणामध्ये दाखल झालेली पाहायला भेटली आहे. पंचांचा सिग्नल इथून येईल की सामन्याला प्ले केले जाईल. गोलंदाजीवरती पहिले षटक कुणाच्या खांद्यावरती दाखवलं जाईल विश्वास, कारण पहिली जी निर्णायक 2 षटकं आहेत ती पॉवर प्लेची आहेत. या पॉवर प्लेच्या षटकामागे मुसद्दीकला आणलं गेलंय. अनेक वेळा आपण पाहायला भेटले मुसद्दीक पावस संघाकडून खेळत असताना चांगल्या प्रकारची गोलंदाजी आणि चांगल्या प्रकारची फलंदाजी अष्टफुल म्हणून ज्याला ओळखला जाणार तो मुसद्दीक यावेळी आपण पाहायचंय. प्रणय मुरकर आणि सचिन शिंदे हे सराबीर बॅटर म्हणून दाखल झालेले पाहायला भेटेल. लेफ्ट राईट कॉम्बिनेशन मैदानाच्या आतून पंचाचा सिग्नल येतोय, सामन्याला प्ले केले जाईल. येस, कंटिन्यू जाऊया आपण. मुसद्दीक गोलंदाजी मार्क करून दाखल झालेला गोलंदाज मुसद्दीक. पहिला चेंडू इथून डॉट बॉल येताना पाहायला भेटलाय. जरूर चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी पहिल्या चेंडूवरती प्रणयने खेळपट्टीचा अभ्यास केला. डिफेन्सिव्ह खेळी संसिड क्रिकेटने खेळायला सुरुवात केली प्रणयने. आणि त्यानंतर
आक्रमक पवित्रा धारण जरूर करताना पाहायला भेटेल. पहिल्या चेंडूवरती सिंगल प्राप्त केलेली पाहायला भेटले. त्यानंतर सचिन शिंदे आता मॅन ऑन स्ट्राईक इथून पाहायला भेटेल. मागच्या 2 चेंडूवरती पहिला चेंडू डॉट, त्यानंतरच्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेटने खेळताना प्रणय मुरकरला पाहायला भेटले. सेन्सिबल क्रिकेटचा खेळ मैदानामधून रंगताना जरूर पाहायला भेटेल. गोलंदाजी मार्क करून मुसद्दीक. नेक्स्ट बॉल षटक क्रमांक पहिला तिसरा चेंडू मुसद्दीक उर्दू विकेट. अकुटप्प्याचा बॉल मोठा फटका रूम दिला गेला. रूम वरती भाडं किती दाबांचं वसूल केलं जाईल. 1 2 का 4 4 4 4 4 जरूर पाहायला भेटलंय. पंचाचा सिग्नल येतोय. चौकार. गोलंदाजीवरती अकुटप्प्याचा बॉल पुन्हा एकदा रूम दिला गेला. सेम टप्पा सेम रिझल्ट. ऍक्शन रिप्ले तिथे नमुना पेश केला गेला. येतोय अजून एक पहिल्या चेंडू सेन्सिबल क्रिकेटने प्रणयने खेळून काढला आणि त्यानंतर दुसऱ्या चेंडूवरची स्ट्राईक रोटेट केली आणि त्यानंतर सचिनने आपला आक्रमक पवित्रा कसा धारण करायचा असतो तो मैदानामध्ये पाहायला भेटलाय. 2 चेंडू फेस केलेत वैयक्तिक 8 या धावसंख्येवरती. म्हणजेच काय 400च्या गतीने फलंदाजी आता मैदानामध्ये जरूर करताना पाहायला भेटलाय. आपण पाहतोय ऐकतोय पावस प्रीमियर लीग गतवर्षी चालणारी पंचकोशीमध्ये नावारूपाला आलेली ही ट्रॉफी पाहायला भेटेल. गेले 10 पर्व ही ट्रॉफी भरवण्याचं कारण आहे की गावच्या खेळाडूंना संधी मिळावी आणि गावचं संघ कुठेतरी नाव आपलं रोशन करावं याच्यासाठी केलेला अट्टाहास जेणेकरून आपल्या गावचं नाव रोशन व्हावं. आणि जरूर पाहायला भेटेल गोलंदाजी मार्कवरून मुसद्दीवरती चढवलं जाणारं आक्रमण. शुभम धावताला कानमंत्र दिलंय आणि कानमंत्र्यावरती मोठा फटका. हल्ला आक्रमण जारी ठेवलं जातंय. चेंडूला पाठवलं गेलंय स्कोलेक बंडलांच्या बाहेर. दमदार शंदार चौकार. धावसंख्या 13 वरती दुहेरी अंकांमध्ये प्रवेश झालेला आपण पाहायला भेटलाय. दुहेरी अंकांनंतर प्रवेश केल्यानंतर सचिनने आक्रमक पवित्रा धारण केलाय. बॅट काय थांबत नाहीये. दाबा वसूल करतोय. नंतरच्या चेंडूवरती डिफेन्सिव्ह खेळी करायची होती आणि त्यानंतर पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी नॉट आउटचा इशारा केला. म्हणजेच काय प्रॉपिंग केस वरती सुरक्षित असेल. पहिल्या पंचकाचा केस संपवताना पाहायला भेटलाय. धावसंख्या स्कोर वरती तब्बल जोडली गेली आहे 13. सन्माननीय आमदार उदयजी सामंत
तसेच किरण उर्फ भैयाजी सामंत यांच्याकडून खूप मोठं योगदान आपल्याला पाहायला भेटलं. त्यानंतर 7 सावकार, विलास पाबसकर सर, समृद्धी कंस्ट्रक्शन, नंतर विश्वास पाबसकर. त्यानंतर सागर हेअरक्राफ्टचे सागर भोसले सर, त्यानंतर साई मँगोज बाय शिंदे सर, त्यानंतर कोकण स्वादचे अभि शिंदे मावळंगे, त्यानंतर महाकाई पॅलेस हॉल गणपती तांबे, त्यानंतर सुरज शेठ पावसकर आणि त्याचप्रमाणे राजू शेठ पवार यांच्याकडून खूप काही मोलाचं योगदान या स्पर्धेसाठी आपण लागताना पाहायला भेटले. त्यांच्यामुळे ही स्पर्धा आपण आज नावारूपाला आलेली पाहायला भेटले. तिथपर्यंत पुढे एकदा जाऊया मैदानाच्या दिशेने. या गोलंदाजी मारा करून दाखल झालेला गोलंदाज हुर्द विकेटने अक्षय. प्रणयसाठी मोठा फटकाजवळ चेंडू, झेलची संधी चुकले. चुकीच्या पद्धतीने अक्षय चेंडू झेल वरती आला आणि त्यानंतर कप्तान शुभम नाराज आहे, कारण शुभमला माहिती होती किती मोठी विकेट या विदाय होती त्या फलंदाजाची. फलंदाज कोण होता? तो प्रणय मुरकर होता. आता असंच म्हणावं लागेल ना अक्षय ना, ऐसी गलती दोबारा मत करना. आणि त्यानंतर विकेटचं पतन जरूर घडलं असतं, माघारी परतला असता. छोट्या स्वरूपाची तिथून धाव कंप्लीट केली गेली. धावसंख्या 14 वरती. षटक क्रमांक 2 आपल्याला पाहायला भेटेल. अक्षयने चांगली गोलंदाजी केली जाते. अक्षय पाबसकर गोलंदाजी मार करून दाखल झाल्यावरती पहिल्या चेंडूवरती संधी निर्माण केली गेली होती, पण चुकीच्या पद्धतीने चेंडूवरती आल्यानंतर चुकीची नजर आणि चुकीच्या पद्धतीने चेंडूला झेल घेण्याचा प्रयत्न अक्षय चुकला. चुकीला माफी क्रिकेटवरती नसते. त्यानंतर दाखल दिलेला फलंदाज मोठा फटका, खेळ आहे मिड विकेटच्या दिशेने, चेंडूला तारलं गेलंय. क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवर उभा होता, त्यामुळे धाबा वसूल केल्या जातील. तिथून फक्त एक धाबा रणजितने केलेला तेज सरळ फेकी धाबा रुजून जाईल फक्त एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 15 वरती. ज्याचा झेल सुटला होता तो प्रणय मुरकर मॅन ऑन स्ट्राईक आता मात्र पाहायला भेटेल. 2 या धावसंख्येवरती सुटलेला झेल, तिथून किती धाबा तो आपल्या संघासाठी मोफत स्वरूपाच्या बनवताना पाहायला भेटणार आहे. प्रॉपिंग केस वरून प्रणय पाहायचा. या चेंडूवरती किती आळला मारेल, मोठा डल्ला मारायचा होता. चेंडू खेळ आहे, काव कॉर्नरच्या दिशेने क्षेत्ररक्षक होता. रणजितने ते सरळ फेकी केली आहे. 2 धावा का ती फेकी रोखू शकत नाहीये. 2 धावा वसूल केल्या जातील. 2च्या मदतीने धावसंख्या स्कोर कार्ड वरती पुढे सरकण्याचा भर पाहायला भेटलाय. धावसंख्या 17 वरती. 17च्या विरोधात खतरा करावा लागेल. कोण करेल 17च्या विरोधात खतरा? येणारा काळ कोणाच्या बाजूने इथून लागताना पाहायला भेटेल. गोलंदाज अक्षय चांगल्या लेंथ मध्ये गोलंदाजी जरूर करताना पाहायला भेटली. 3 चेंडूवरती टोटल 4 धावा अक्षयच्या गोलंदाजीवरती. प्रणय मुरकर जखमीवरती मीठ चोलण्यासारखी आता फलंदाजी तो करेल आणि त्या चेंडूवरती मोठा डल्ला, हल्ला हल्ला जरूर पाहिलाय. सवलती कक्षेच्या दिशेने येतोय चेंडू, 6 धावा. कोणताही गडी इथून गमावला नाही, ही स्ट्रॉंग साइड आपण जरूर म्हणू शकतो. प्रणय मुरकर जिथपर्यंत मैदानामध्ये असेल तिथपर्यंत हवा दमखम दाखवल्या जाण्याचा प्रयत्न जरूर केला जाईल. पण दुसऱ्या साईडला सचिनची देखील त्याच प्रकारची फलंदाजी मैदानामध्ये पाहायला भेटली आहे. 3 चेंडूवरती उत्तुंग 3 चौकार घेतल्यानंतर मोठा फटका उडवला, चेंडू चाललाय लगलग बडलाच्या बाहेर, 6 धावा.
ज्यावेळी विचार करायला गेला तर फलंदाजी करत होता परशुराम बाबर संघ, त्यावेळी 31 धावा पहिल्या 2 षटकामागे कुठल्या गेल्या होत्या. आणि ज्यावेळी आता दुसरा समोर साई आदर्श बाबर संघ ज्यावेळी फलंदाजी करतो त्यावेळी 30 धावा, म्हणजेच काय मध्ये तो डिफरन्स एका धावेचा पाहायला भेटलाय. किती चेंडूवरती तो डिफरन्स भरून काढला जाईल. साई आदर्श पावर संघाची धावसंख्या टोटल 30 वरती पाहायला भेटली. अजूनही विजयासाठी 54 धावांची गरज असेल. चेंडू आता शिल्लक राहिले असतील 24 चेंडू आणि 54 धाब्यांचा खेळ आता मैदानामध्ये करावा लागेल. या 54 धाबा डिपेंड केल्या जातील का? आतापर्यंत या स्पर्धेचा इतिहास आपण पाहायला भेटला. कालच्या दिवसापासून तब्बल अनेक सामने चेस केले गेलेत, एका दुसरा सामना चेस झाला नाही. या स्पर्धेचा 99% विचार केला, पण आजच्या दिवसामध्ये पहिले 2 सामने पाहायला गेलात तर चेस झाले नाहीयेत. हा आजच्या दिवसाचा इतिहास, म्हणजेच काय प्रत्येक दिवस हा इतिहासासाठी येत असतो आणि इतिहास इथून कोण रचेल आजच्या दिवसामध्ये पाहायचंय. मजर गोलंदाजी मार्कवरून दाखल झालेला गोलंदाज मजरला पाहायचं. षटक क्रमांक 3 घेऊन मजर. पहिला चेंडू लो फुल टॉस उडवलाय. 24 कॅरेट 16 मध्ये तब्दील केलेला चेंडूवरती धावा मिळतील 6. सुटलीला झेल आणि त्यानंतर प्रणय काय मैदानामध्ये बरसलाय त्याचा पाहायला भेटलाय. प्रेक्षकांना खेळ याही देईल मोठा फटका. जी हा चेंडू जाय. नंतर प्रणय काय मैदानामध्ये बरसलाय. सुटलेल्या झेल नंतर तब्बल धाबा खर्च केल्या गेल्या. प्रणयच्या माध्यमातून 20 धाबा खर्च केलेल्या. नंतरच्या चेंडूवरती सेन्सिबल क्रिकेटचा खेळ पाहायला भेटला. गलीमध्ये क्षेत्ररक्षक आहे, गलीला चेंडू कटवत असताना मॅकपिट पंच वरती धाबा कबूल केल्या गेल्या. 1-1च्या मदतीने धावसंख्या 43 वरती जाऊन पोहोचली आहे. मोठे धाब्यांचा पाठलाग करायचा, त्यामुळे मोठे फलंदाज खेळणं गरजेचं होतं. ते प्रणयला सेन्सिबल क्रिकेट आणि आक्रमकपणा देखील धारण करताना पाहायला भेटलाय. प्रणयला माहिती आहे क्रिकेट म्हणजे काय. षटकार चौकार मारणं म्हणजे क्रिकेट नाहीये. सिंगल डबलने गेम चालवणं म्हणजे खेळ हा क्रिकेटचा आहे. पंचांच्या निर्णयाचा सन्मान करणं म्हणजे क्रिकेट आहे. हा खेळ मैदानामध्ये रंगताना या पावस प्रीमियर लीग मध्ये पाहायला भेटलाय. जरूर आता दुसऱ्या साईडने सचिन देखील चांगल्या प्रकारची फलंदाजी करताना पाहायला भेटलाय. तर पुढे यार गोलंदाजी मार करून गोलंदाज दाखल झाला असेल. ऑन स्ट्राईक ड्रॉपिंग केस वरतून सचिन शिंदे. आतापर्यंत त्याच्या बॅट मधून 3 चौकार आणि एका षटकाराची बोलीभाषा पाहिल्यानंतर गोलंदाजी मार करून व्यक्तीत 19 धावांची खेळी करत. त्यानंतर सेन्सिबल क्रिकेटचा खेळ 1 धाव अजून त्याच्या खात्यावरती जोडली जाईल. धावसंख्या वैयक्तिक त्याची सचिनची 20 या धावसंख्येवरती पाहायला भेटली. टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 44 वरती जाऊन पोहोचली आहे. सेन्सिबल क्रिकेट आता मैदानामध्ये खेळणं तुम्हाला गरजेचं होतं आणि ते खेळताना पाहायला भेटलंय. 20 चेंडू आणि विजयासाठी 40 धावांची गरज आहे, म्हणजेच का प्रति चेंडूवरती 2 ची सरासरी आखावी लागेल. पण प्रणय त्याच्यावरती तुटून पडला. अक्षरशः गोलंदाजाची वाट लावली आहे. तोच प्रॉपिंग केस वरून डावखुरी हाताचा प्रणय मुरकर. पुढे एकदा मोठा फटका. खेळ आहे सरळ सरळ बॅटने चेंडूला फरार केला जाईल. पंचांचा सिग्नल येतोय. आउट ऑफ द पार. बिग हिटून पाहायला भेटले प्रणय मुरकरच्या
चा ब्रँड अँबॅसेडर म्हणून ज्याची या रत्नागिरी शाखेमध्ये ओळख राहिलेला शुभम मुरकर अराउंड विकेटने सचिनसाठी पहिल्या चेंडूवरती धमाका करायचा होता. चेंडू फाईन लेगला चाललाय. फाईन लेगला डीप मधून क्षेत्ररक्षक धावल्यानंतर फक्त एकच धाव खर्च करताना पाहायला भेटलाय. एकच्या मदतीने धावसंख्या 57 पाहायला भेटली आहे. या स्पर्धेमधील हायेस्ट पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी इथून पाहायला भेटली आहे. 57 धावांची केली गेली आहे. 17 चेंडू आणि विजयासाठी 27 धावांची गरज. मध्ये फक्त 10चा डिफरन्स राहिला. तो डिफरन्स यावेळी प्रणय मुरकर भरून काढेल का? कशा प्रकारे फुलंदाजी प्रणय मुरकर यावेळी करताना पाहायला भेटेल. वाऱ्याची दिशा त्याच्या अपोजिट आहे आणि त्या वाऱ्याच्या अपोजिट दिशेने खेळेल का यावेळी आपण पाहायचंय. सामना कंप्लीट बिघडलाय. सुटलेला चेल आपण पाहायला भेटला. सुटलेला चेल नंतर प्रणय मैदानामध्ये अक्षरशः बरसलाय. षटकाराशिवाय बोलीभाषा त्याची पाहिली नाहीये. हटके फटके आणि प्रणयचे फटके मैदानामध्ये पाहायला भेटले. कॅचेस विन द मॅचेस असं म्हटलं जातं आणि ते सिद्ध तुम्हाला करणं यावी गरजेचं होतं. वारंवार क्षेत्ररक्षण बदललं जातंय कारण लेफ्ट राईट जे कॉम्बिनेशन आहे या लेफ्ट राईट कॉम्बिनेशनसाठी अनेक वेळा क्षेत्ररक्षण फेरबदल करावा लागतं. तो फेरबदल केल्यानंतर प्रणयसाठी लेग साईडच्या दिशेने आपण पाहायला भेटलं. टॉप 5 क्षेत्ररक्षण घेतल्यानंतर शुभम मुरकर अराउंड विकेटने अकुटप्प्याचा बॉल ऑन साईडच्या दिशेने अलंड कार्पेट खेळीला पाहायला भेटलाय. रणजित क्षेत्ररक्षक होता तेच सरारपैकी रणजितची धाबा फक्त एक खर्च करताना पाहायला भेटली आहे. एकच्या मध्ये टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 58 धावसंख्या 58 वरती पाहायला भेटली आहे. प्रणय चांगला खेळलाय. मैदानामध्ये सुटलेला झेल प्रणयकडून पाहायला भेटला आणि त्यानंतर तो काही खेळलाय मैदानामध्ये. पुण्यात या मुलंदाजी मार्कवरून शुभम मुरकर 2 चेंडू फेस केले. 2 धावा खर्च केलेल्या शुभम मुरकरला अनेक वेळा क्षेत्ररक्षणावरती सजळतोय. नजर टाकल्यानंतर प्रॉपिंग केसवरून सचिन शिंदे बॅट टुकून आपण केलं जाईल. शुभमच्या गोलंदाजीवरती पाहायचंय. अकुटप्प्याचा बॉल मोठा फटका मिड विकेट बॉर्डर लाईनच्या बाहेर. चेंडूचा प्रवास सार्थक केलाय 6 धावेंचा. संख्या 64 वरती दान पोहोचली आहे. शुभम मुरकर नंतरचा चेंडू यावी आपण पाहायला भेटलाय. पंचांकडून कोणताही इशारा नाहीये म्हणजेच काय येतोय डॉट बॉल. एक चेंडू तुझा तर दुसरा माझं समीकरण बनलं. मैदानामध्ये स्मिता असे दोनांच्या चेहऱ्यावरती पाहिलं. शुभम देखील तितक्या ताकदीचा गोलंदाज आहे. कमबॅक करतो आणि कमबॅक मॅन म्हणून ज्याला ओळखला जाणारा हा सीसाईड पुढचा ब्रँड अँबॅसेडर शुभम मुरकर यावी पाहायचंय. अराउंड विकेटने पंचांना पार केल्यानंतर पंचांच्या उजव्या हाताकडून फुल टॉस यावेळी कन्वर्ट केलाय. क्षेत्ररक्षक प्रतीक आहे दाखल. चांगले क्षेत्ररक्षण बनवून चेंडू त्याच्या सरळ हातामध्ये गेल्यानंतर डायरेक्ट फेकी आपण पाहायला भेटली. धाबा फक्त एक गणली जाईल. एकच्या मदतीने टीमची टोटल स्कोर कार्ड वरती 65 वरती जाऊन पोहोचली पाहायला भेटली आहे. अजून जिंकण्यासाठी 19 धाब्यांची गरज आहे. शुभम मुरकरचं हे शतक खूप महत्वाचं आहे. या महत्वपूर्ण शतकामागे किती धावा रोखल्या जातील त्याच्यामध्ये एक षटकार आपण जरूर पाहायला भेटला. सचिन शिंदे इज ऑन फायर या चेंडूवरती झाल्यानंतर नंतरच्या चेंडूवरती सिंगल म्हणजेच काय सेन्सिबल क्रिकेट काय असतं विश्वास दाखवावा कसा तो सिंगल वरती त्या चेंडूवरती पाहायला भेटले. प्रोफेक्ट केसवरती प्रणय मुरकर डावखुऱ्यात होता. अकुटप्प्याचा बॉल पुढे एकदा मोठा फटका खेळलाय. चेंडू चाललाय लॉंग लेगला. बॉर्डरलाईनच्या जवळून चेंडू होईल फरार. इथून पंचाचा सिग्नल येतोय. दानदार एकोणसत्तर. सोहम पड्याळ आपल्याला विनंती करेल जर चेंडू जर त्या साईडने तुम्ही बसला त्या साईडने जर गेला तर थोडंसं कबड्डीला सहकार्य करा. OTDG
आयचे कमबॅक करेल का पिंकीस वरती सचिन असेल आतापर्यंत चांगली पार्टनरशिप दोघांमध्ये मेंटेन झाल्यानंतर सिंचुरी क्रिकेटचा खेळ पाहायला भेटलाय. सिंचुरी क्रिकेट खेळल्यानंतर फक्त अनसाईडला दाखल केल्यानंतर चेंडूवरती एकच धाव खर्च केली जाईल. चांगला बॅकअप तिथून पाहायला भेटला रणजित कडून. बॅकअप केल्यानंतर एक धाव खर्च केली जाईल. धावसंख्या 70 वरती जाऊन पोहोचलेली पाहायला भेटेल. अजूनही जिंकण्यासाठी 14 धावांची गरज आहे. हे 14 धावा बनवण्यासाठी किती चेंडूंचा वापर केला जाईल, येणाऱ्या काळामध्ये कोण असेल या बेतात बादशाह या स्पर्धेमधला हे सांगणारा असेल. आतापर्यंत आपण दोन्ही इनिंगचा खेळ पाहायला भेटलाय. कोणत्याही प्रकारचा एक्स्ट्रा चेंडू टाकला नाहीये. ही दोन्ही संघांची ताकद आपण जरूर म्हणू शकतो. म्हणजे समोरच्या संघाला कोणत्याही प्रकारची एक्स्ट्रा धाव दोन्ही संघाने दिली नाहीये. प्रपिंग केस वरती प्रणय मुरकर डावकऱ्याचा प्रणय मुरकर पहिला चेंडू फुल करायचा होता. एक्झिबिशन काही होत नाहीये. चांगल्या लेंथ वरती गोलंदाजी केल्यानंतर पंचांचा सिग्नल येतोय डॉट बॉल. येणारा प्रत्येक डॉट बॉल कहाणीमध्ये टी सामन्यामध्ये रोमांच जरूर करेल. साही आदर्श पाबस संघाकडून हुकमी एके मैदानामध्ये दाखल झाले. प्रणय मुरकर आणि सचिन शिंदे याच्याकडून केली जाणारी फलंदाजी कुठेतरी विस्फोटक ठरताना पाहायला भेटली आहे. धावसंख्या टीमची टोटल 70 वरती. प्रणय मुरकर डान्सिंग द विकेटने खेळत असताना चेंडूला पाठवलं गेलंय स्कोरिंग बॉडीलाच्या बाहेर 6 धावांसाठी. प्रीमियर लीग मध्ये दुसरं अर्धशतकीय बारी पाहायला भेटेल का? कोणता शॉट इथून चॉईस केला जाईल, कोणती रणनीती तिथून आखली जाईल, कोणतं शॉट सिलेक्शन प्रणय मुरकरला करताना पाहायला भेटेल. 49 या धावसंख्येवरती नाबाद असताना मोठा फटका खेळला चेंडूला पाठवला गेलंय. आता झेलची संधी आहे यावी कंप्लीट केला जाईल. झेल तिथून संपेल. प्रणय मुरकरच्या बारीचा खेळ. वेल्डर मित्रा असं तर सामन्याचा रिझल्ट जरूर वेगळा पाहायला भेटला असता. नेक्स्ट बॅटर मुनीपला क्रीडांगणामध्ये दाखल केलं गेलंय. मुनीप दाखल झालाय. मुनीपकडून पाहायचं मागच्या सामन्यामध्ये चांगला खेळल्यानंतर याही मॅच मध्ये संघाकडून अपेक्षा असतील विजयासाठी अजूनही 6 धावांची गरज असेल. चेंडू शिल्लक राहिलेत 7 धावा. क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. या खेळपट्टीवरती या धावा डिपेंड केल्या जातील का पाहायचं. त्यात नंतरचा येणारा चेंडू डॉट बॉल त्याने पाहायला भेटेल. निर्णायक 5 षटकांचा खेळ संपला. विजयासाठी 6 चेंडू आणि 6 धावांची गरज असेल.
6 धाव्यांची गरज असेल. 6 चेंडू 6 धाव्यांची गरज. सहा चेंडू 6 धावा. गोलंदाजी मार्क करून या धावा डिपेंड करण्यासाठी शुभम बोरकर दाखल. पहिला चेंडू फुल करण्याचा प्रयत्न येतोय. डॉट बॉल. सामना संपला नाहीये. 5 चेंडूवरती धावा खर्च करायचे असतील. 6 धावा. व्हॉट अ मॅच. काय सामना रंगलाय. दर्शनीय सामना प्रेक्षक वर्गांना पाहायला भेटलोय. आणि जरी प्रेक्षक वर्ग पाहतायत की सामना शेवटच्या चेंडूपर्यंत जाऊ दे, संघर्ष जारी केला जाईल. अकुटप्याचा बॉल. मोठा फटका. खेळ आहे. चेंडूला पाठवला गेले फ्लॅश स्ट्रोक मध्ये. षटकार. आणि षटकारामध्ये सचिनने हा सामना आपल्या खिशामध्ये ठेवला गेलाय. येतोय षटकार. मॅन ऑफ द मॅच ओनली प्रणय बोरकर यांना विनंती करणे